नमस्कार, पल्लवीज मराठी रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर इथे तुम्ही ही भाजी बघू शकता. अतिशय कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत जाळीदार अशी तयार झालेली आहे. तीच भाजी पण आपण एका वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. त्यासाठी रेसिपीला कुठे स्किप न करता रेसिपी पूर्ण बघा. चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी 1 वाटीचं प्रमाण घेऊन मी मूग डाळ 2 तास भिजवत ठेवलेली होती. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रभर सुद्धा भिजवून घेऊ शकता किंवा वेळ नसेल तर गरम पाणी टाकून अगदी अर्ध्या तासात सुद्धा मूग डाळ छान भिजल्या जाते. तर इथे या वाटीचं प्रमाण घेऊन मी मूग डाळ 2 तास आधी भिजवत ठेवलेली होती. मूग डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि भरपूर पाणी टाकत आपल्याला डाळ छान भिजवून घ्यायची आहे. 2 तासात सुद्धा डाळ छान भिजल्या जाते. डाळ जितकी छान भिजल्या जाईल तितके छान आपली भजी तयार होतात. तर आता आपल्याला त्यामधलं वरचं पाणी काढून घ्यायचं आहे. त्यासाठी डाळ आणखी एकदा स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याचं वरचं पाणी काढून घ्यायचं. वरचं पाणी काढून घेतल्यानंतर आता आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून ही डाळ वाटून घ्यायची आहे. तर इथे मी पाण्याचा एकही थेंब वापरला नाही. डाळ वाटताना डाळ छान भिजल्यामुळे डाळ छान वाटल्या जाते. जर तुम्हाला जास्तच घट्ट डाळ वाटली तर त्यामध्ये 2 ते 3 चम्मच तुम्ही पाणी टाकू शकता. आता यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या आणि आपल्याला जेवढी तिखट चव हवी असेल तेवढीच आपल्याला हिरवी मिरची त्यामध्ये टाकायची आहे. आणि डाळ आपल्याला अगदी सरसरीत अशी दळून घ्यायची आहे. अगदी बारीक आणि खूप जास्त बारीक अशी डाळ दळून घ्यायची नाही. जर सरसरीत डाळ दळली गेली तर आपली भजी जी आहे ते वरून अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होतात. डाळ वाटून एका भांड्यात काढायचं आहे. डाळ वाटताना जर तुम्हाला डाळ जास्तच घट्ट वाटली किंवा दळल्या जात नाही तर त्यामुळे जर तुम्ही त्यामध्ये 2 चम्मच पाणी टाकू शकता. आणि डाळीचं जे कन्सिस्टन्सी आहे तर ती अशा पद्धतीनेच आपल्याला पातळ हवी आहे. जास्त पातळ किंवा पाणी झालं तर आपली जी भजी आहे ते तेलकट होतील किंवा तेल जास्त शोषून घेतील. त्यामुळे आपल्याला अतिशय पातळ असं त्याचं बॅटर बनवायचं नाही. आता हे जे मिश्रण आहे ते एकाच डायरेक्शननी आपल्याला चम्मचच्या मदतीने किंवा हाताच्या मदतीने फेटून घ्यायचं आहे. फेटल्यामुळे मिश्रण आपलं छान थोडं हलकं होतं आणि त्यामुळे भजी आपली छान तयार होतात. आता मिश्रण छान फेटून घेतलेलं आहे 5 मिनटं. त्यामध्ये आता आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहे. तर इथे मी जिरं टाकलेलं आहे, हाताने क्रश करून ओवा टाकलेला आहे, सोबतच चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, चिमूटभर खायचा सोडा टाकलेला आहे, धणे जिरे पावडर टाकायचं आहे आणि लाल तिखट आणि हळदीचं प्रमाण आपल्याला अगदीच कमी ठेवायचं आहे. कारण त्याचं प्रमाण जर जास्त झालं तर आपली जी भजी आहे ती जास्त डार्क रंगाची तयार होतात. आणि इथे आपल्याला छान असं कुरकुरीत होण्यासाठी इथे आपण 2 चम्मच तांदळाचं पीठ टाकणार आहोत. तांदळाच्या पिठामुळे भजी आपली कुरकुरीत तयार होतात. सोबतच अर्धा चम्मच आपण हिंगसुद्धा टाकणार आहोत. आता मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव केलेल्या मिश्रणामध्ये आता आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे. आणि एक वेगळी पद्धत म्हणजे आपण ह्यामध्ये पालेभाज्यांचा वापर करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी मेथी घेतलेली आहे 1 वाटी भरून. जर तुम्हाला मेथी टाकायची नसेल तर तुम्ही पालकाचाही वापर करू शकता. मेथी टाकल्यामुळे भाजी अतिशय छान तयार होतात आणि अगदी मेथीच्या चवीची भजी तयार होतात. आता आपल्याला तयार मिश्रणाची लगेचच भजी बनवून घ्यायची आहे. जर मिश्रण आपण खूप वेळ तसंच ठेवलं तर आपली भजी पाहिजे तशी तयार होणार नाही. त्यामुळे लगेचच मिश्रण तयार करून आपल्याला भजी तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी सुरुवातीला कढईमध्ये मीडियम फ्लेमवर तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. लक्षात असू द्या गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची. मीडियम फ्लेमवर सुरुवातीला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला हळूवारपणे भजी सोडून आलटून पलटून भजी छान 2 ते 3 मिनटं खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. जर आपण खूप जास्त हाय फ्लेमवर तेल गरम करून घेतलं तर आपली भजी वरून तर तळल्या जातील पण आतून कच्ची राहतील. किंवा अगदी खूप जास्त लो फ्लेमवर जर आपण भजी तळून घेतली किंवा तेल जास्त गरम नसलं तर त्यामध्ये भजी टाकल्यानंतर तेल जास्त पितात आणि सोबतच भजी व्यवस्थित तळल्या जात नाही, ती सुद्धा कच्ची राहतात. त्यामुळे भजी तळताना आपल्याला तेलाचं टेम्परेचर हे मीडियम फ्लेमवर गरम असायलाच हवं. आता इथे छान अशी भजी मी तळून घेतलेली आहे. तळलेल्या भज्यांचा कलर तुम्ही बघू शकता. मस्त अशी खुसखुशीत भजी दिसत आहे. भज्यांचा आवाजही तुम्ही बघू शकता. मस्त अशी कुरकुरीत भजी तयार झालेली आहे आणि झटपट रेसिपी तयार होते. कुठलाही जास्त वेळ लागत नाही रेसिपी बनवायला. सोबतच आपण पालेभाज्या टाकल्यामुळे थोडी नवीन पद्धतीची रेसिपी तयार होते आणि नवीन चवीची सुद्धा रेसिपी तयार होते.
तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि इथे तुम्ही बघू शकता भजी मस्त वरून कुरकुरीत आतून खुसखुशीत तयार झालेली आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.